आता असोसिएशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ संबंध किंवा जोड. असोसिएशन हा शब्द असोसिएट या शब्दाचा नाऊन आहे. मराठीत समजून घ्या. असोसिएशन म्हणजे दोन किंवा अधिक गोष्टी, व्यक्ती किंवा कल्पनांमधील संबंध किंवा जोड. जेव्हा एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीशी संबंधित असते किंवा एकत्र जोडली जाते तेव्हा असोसिएशन हा शब्द वापरतात. इंग्लिश मीनिंग अ कनेक्शन और रिलेशनशिप बिटवीन थिंग्स और पीपल. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य देर इज अ स्ट्रॉंग असोसिएशन बिटवीन एक्सरसाइज अँड हेल्थ. व्यायाम आणि आरोग्य यांच्यात मजबूत संबंध आहे. इथे असोसिएशन म्हणजे व्यायाम आणि आरोग्य यांच्यातील जोड किंवा संबंध. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. असोसिएशन मीन्स ए. ब्रेक, बी. कनेक्शन, सी. रन, डी. इग्नोर. आता असोसिएटिव्ह ह्या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ संबंधित किंवा जोडलेला. असोसिएटिव्ह हा शब्द असोसिएट या शब्दाचा ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीत समजून घ्या. असोसिएटिव्ह म्हणजे एखाद्या गोष्टीशी संबंधित किंवा जोडलेला असणे. जेव्हा एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीशी संबंध दाखवते किंवा त्याच्याशी जोडलेली असते तेव्हा असोसिएटिव्ह हा शब्द वापरला जातो. इंग्लिश मीनिंग रिलेटेड टू और कनेक्टेड विथ समथिंग. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य दिस इज ॲन असोसिएटिव्ह लर्निंग मेथड. ही एक संबंधित शिकण्याची पद्धत आहे. इथे असोसिएटिव्ह म्हणजे शिकताना गोष्टी एकमेकांशी जोडून शिकण्याची पद्धत. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. असोसिएटिव्ह मीन्स ए. सेपरेट, बी. रिलेटेड, सी. ब्रोकन, डी. वीक. आता असोसिएटिव्हली या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ संबंधितपणे किंवा जोडून. असोसिएटिव्हली हा शब्द असोसिएट या शब्दाचा ॲडव्हर्ब आहे. मराठीत समजून घ्या. असोसिएटिव्हली म्हणजे एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीशी संबंध जोडून किंवा संबंधित पद्धतीने करणे. जेव्हा आपण विचार, शिकणे किंवा समजणे हे वेगवेगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडून करतो तेव्हा असोसिएटिव्हली हा शब्द वापरला जातो. इंग्लिश मीनिंग इन अ वे दॅट कनेक्ट्स और रिलेट्स थिंग्स टुगेदर. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य ही थिंक्स असोसिएटिव्हली व्हाईल सॉल्व्हिंग प्रॉब्लेम्स. तो समस्या सोडवताना संबंधितपणे विचार करतो. इथे असोसिएटिव्हली म्हणजे तो वेगवेगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडून विचार करतो. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. सिनॉनिम ऑफ असोसिएटिव्हली ए. सेपरेटली, बी. इंडिपेंडेंटली, सी. कनेक्टेडली, डी. स्लोली. आता कॅल्क्युलेट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ गणना करणे किंवा हिशोब करणे. कॅल्क्युलेट हा शब्द वर्ब आहे. मराठीत समजून घ्या. कॅल्क्युलेट म्हणजे कोणत्याही संख्येचा किंवा गोष्टीचा हिशोब लावणे किंवा गणना करणे. जेव्हा आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार किंवा भागाकार करून अंतिम उत्तर शोधतो तेव्हा आपण कॅल्क्युलेट हा शब्द वापरतो. इंग्लिश मीनिंग टू फाइंड आउट अ नंबर और रिझल्ट बाय यूजिंग मॅथमॅटिक्स. आता सिनोनिम्स पाहूया. कॉम्प्यूट, काउंट, एस्टिमेट हे शब्द गणना करणे किंवा हिशोब लावणे दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. गेस, इग्नोर हे शब्द अंदाज लावणे किंवा दुर्लक्ष करणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य ही कॅन कॅल्क्युलेट व्हेरी फास्ट. तो खूप वेगाने हिशोब करू शकतो. इथे कॅल्क्युलेट म्हणजे जलद गणना करणे. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. कॅल्क्युलेट इज अ ए. नाऊन, बी. वर्ब, सी. ॲडजेक्टिव्ह, डी. ॲडवर्ब. आता कॅल्क्युलेशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ गणना किंवा हिशोब. कॅल्क्युलेशन हा शब्द कॅल्क्युलेट या शब्दाचा नाऊन आहे. मराठीत समजून घ्या. कॅल्क्युलेशन म्हणजे कोणत्याही संख्येचा किंवा माहितीचा हिशोब लावण्याची प्रक्रिया किंवा त्याचा अंतिम परिणाम.
जेव्हा आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार किंवा भागाकार करून उत्तर शोधतो तेव्हा त्या प्रक्रियेला कॅल्क्युलेशन म्हणतात. इंग्लिश मीनिंग द प्रोसेस ऑर रिझल्ट ऑफ कॅल्क्युलेटिंग समथिंग. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, ही मेड अ क्विक कॅल्क्युलेशन. त्याने पटकन गणना केली. इथे कॅल्क्युलेशन म्हणजे जलद हिशोब लावणे. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. कॅल्क्युलेशन इज अ डॅश. ए वर्ब, बी नाउन, सी ॲडजेक्टिव्ह, डी ॲडवर्ब. आता कॅल्क्युलेटिव्ह या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ हिसाबी किंवा विचारपूर्वक लाभ तोटा पाहून काम करणारा. कॅल्क्युलेटिव्ह हा शब्द कॅल्क्युलेट या शब्दाचा ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीत समजून घ्या. कॅल्क्युलेटिव्ह म्हणजे असा व्यक्ती किंवा वर्तन जे प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक, लाभ तोटा पाहून आणि हिशोब करून करते. असा व्यक्ती भावनेपेक्षा जास्त विचार करून निर्णय घेतो आणि प्रत्येक पाऊल आधीच मोजून टाकतो. इंग्लिश मीनिंग थिंकिंग केअरफुली अबाउट गेन अँड लॉस बिफोर डुईंग समथिंग. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, शी मेड अ कॅल्क्युलेटिव्ह डिसिजन. तिने विचारपूर्वक निर्णय घेतला. इथे कॅल्क्युलेटिव्ह म्हणजे भावना न वापरता हिशोब करून निर्णय घेणे. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. कॅल्क्युलेटिव्ह मीन्स ए केअरलेस, बी थॉटफुल, सी फास्ट, डी वीक. आता कॅल्क्युलेटिव्हली या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ हिशाबी पद्धतीने किंवा विचारपूर्वक लाभ तोटा पाहून. कॅल्क्युलेटिव्हली हा शब्द कॅल्क्युलेट या शब्दाचा ॲडवर्ब आहे. मराठीत समजून घ्या. कॅल्क्युलेटिव्हली म्हणजे एखादी गोष्ट खूप विचारपूर्वक, योजना करून आणि लाभ तोटा मोजून करणे. जेव्हा एखादी व्यक्ती घाई न करता प्रत्येक पाऊल आधीच विचार करून टाकते तेव्हा त्या पद्धतीला कॅल्क्युलेटिव्हली म्हणतात. इंग्लिश मीनिंग इन अ प्लॅन्ड अँड केअरफुल वे कन्सिडरिंग गेन अँड लॉस. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, ही स्पोक कॅल्क्युलेटिव्हली ड्युरिंग द मीटिंग. तो बैठकीत विचारपूर्वक बोलला. इथे कॅल्क्युलेटिव्हली म्हणजे प्रत्येक शब्द विचार करून आणि रणनीतीने बोलणे. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. कॅल्क्युलेटिव्हली मीन्स ए रँडमली, बी केअरफुली, सी क्विकली, डी लाऊडली. आता आपण ॲपल ऑफ वन्स आय हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग अ पर्सन हू इज व्हेरी डिअर ऑर प्रेशस टू समवन. मराठी मीनिंग खूप प्रिय किंवा लाडकी व्यक्ती. स्पष्टीकरण, जेव्हा एखादी व्यक्ती आपल्यासाठी खूप खास, प्रिय आणि जिव्हाळ्याची असते तेव्हा ॲपल ऑफ वन्स आय ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1, हिज डॉटर इज द ॲपल ऑफ हिज आय. अर्थ, त्याची मुलगी त्याच्यासाठी खूप प्रिय आहे. स्पष्टीकरण, मुलगी त्याच्यासाठी खूप महत्त्वाची आणि लाडकी आहे म्हणून इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2, दॅट लिटल बॉय इज द ॲपल ऑफ हिज ग्रँडमदर्स आय. अर्थ, तो छोटा मुलगा त्याच्या आजीसाठी खूप लाडका आहे. स्पष्टीकरण, आजीसाठी तो खूप प्रिय आहे म्हणून इडियम वापरली आहे. एक्झाम टिप, ॲपल ऑफ वन्स आयचा अर्थ काय? खूप प्रिय व्यक्ती. अर्थ, अ पर्सन हू इज व्हेरी डिअर ऑर प्रेशस. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न. ॲपल ऑफ वन्स आय या वाक्प्रचाराचा अर्थ काय? त्रासदायक व्यक्ती, खूप प्रिय व्यक्ती, अनोळखी व्यक्ती, कठीण व्यक्ती. योग्य उत्तर कमेंट करा. आता आपण पाहूया अराउंड द कॉर्नर हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग व्हेरी नियर ऑर अबाउट टू हॅपन सून. मराठी मीनिंग अगदी जवळ किंवा लवकरच घडणारे. स्पष्टीकरण, जेव्हा एखादी घटना खूप जवळ असते किंवा लवकरच घडणार असते तेव्हा अराउंड द कॉर्नर ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1, एक्झाम्स आर जस्ट अराउंड द कॉर्नर. अर्थ, परीक्षा अगदी जवळ आल्या आहेत. स्पष्टीकरण, परीक्षा लवकरच होणार असल्यामुळे इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2, द फेस्टिवल इज अराउंड द कॉर्नर सो एव्हरीवन इज एक्साइटेड. अर्थ, सण अगदी जवळ आला आहे त्यामुळे सगळे उत्सुक आहेत. स्पष्टीकरण, सण लवकरच येणार असल्यामुळे इडियम वापरली आहे. एक्झाम टिप, अराउंड द कॉर्नर म्हणजे अगदी जवळ
किंवा लवकरच घडणारे. अर्थ व्हेरी नियर ऑर अबाउट टू हॅपन सून. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न. अराउंड द कॉर्नर या वाक्प्रचाराचा अर्थ काय? अ. खूप दूर असलेले. ब. अगदी जवळ किंवा लवकरच घडणारे. क. कधीच न होणारे. ड. कठीण गोष्ट. योग्य उत्तर कमेंट करा. आता आपण ॲज द क्रो फ्लाइज हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू प्लेसेस इन अ स्ट्रेट लाईन. मराठी मीनिंग दोन ठिकाणांमधील सरळ रेषेतील अंतर. स्पष्टीकरण जेव्हा आपण रस्त्याच्या वळणांचा विचार न करता सरळ रेषेत दोन ठिकाणांमधील अंतर सांगतो तेव्हा ॲज द क्रो फ्लाइज ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. द विलेज इज ओनली 5 किलोमीटर्स अवे ॲज द क्रो फ्लाइज. अर्थ ते गाव सरळ रेषेत फक्त 5 किमी दूर आहे. स्पष्टीकरण वळणांचा विचार न करता सरळ अंतर सांगितले आहे म्हणून इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. ॲज द क्रो फ्लाइज द एअरपोर्ट इज क्वाईट क्लोज टू आवर हाऊस. अर्थ सरळ रेषेत विमानतळ आमच्या घराजवळ आहे. स्पष्टीकरण सरळ अंतर दाखवण्यासाठी इडियम वापरली आहे. एक्झाम टिप ॲज द क्रो फ्लाइज म्हणजे सरळ रेषेतील अंतर. अर्थ द शॉर्टेस्ट स्ट्रेट लाईन डिस्टन्स बिटवीन टू प्लेसेस. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न. ॲज द क्रो फ्लाइज या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. वळणांनी जाणारा रस्ता. बी. सरळ रेषेतील अंतर. सी. लांबचा मार्ग. डी. अज्ञात अंतर. योग्य उत्तर कॉमेंट करा.